अतिक्रमण हटाव पथकामार्फत शहरात 2 ठिकाणी कारवाई करण्यात आली। महापालिका वार्ड क्रमांक 4 अंतर्गत आणि वार्ड क्रमांक 5 सिडको भागात ही कारवाई करण्यात आली आहे। सकाळी सदर हिमायत बाग चौक येथील चौकामध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी महापालिकेच्या रस्त्यांवर सामासिक अंतरातील खुल्या जागेवर आणि इतर वाहतुकीला अडथळा करणाऱ्या अशा ठिकाणी चायनीज स्टॉलसह 4 लोखंडी टपऱ्याचं अतिक्रमण केलं होतं। सदर अतिक्रमण हे मार्च-एप्रिल 2023 मध्येही काढण्यात आलं होतं, परंतु काही लोकांना हाताशी धरून सदर गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण केले। वाहतुकीला आणि सामान्य नागरिकांना अडथळा होईल अशी गर्दी जमावली। याबाबत वेळोवेळी तोंडी लेखी सूचनाही दिल्या, परंतु त्यांनी प्रशासनाला सहकार्य न करता अतिक्रमण काढणे नाही म्हणून सकाळी आयुक्त प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार बेगमपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये सदर अतिक्रमण काढण्यात आले। सदर अतिक्रमण हे 15 बाय 12 आकाराच्या चायनीज स्टॉलचे होते। यावेळी पूर्णपणे कारवाई करून जागा मोकळी करण्यात आली। दुसरी कारवाई N7 सिडको वार्ड क्रमांक 5 अंतर्गत करण्यात आली। 7 सिडको भागात कॉम्रेड VD देशपांडे यांच्या नावाने असलेल्या सामाजिक सभागृहाच्या लगत नाला वाहणाऱ्या जागेत एका व्यक्तीने 15 बाय 15च्या 2 खोल्या तात्पुरत्या पत्र्याच्या मदतीने तयार करून सदर ठिकाणी तो आपल्या कुटुंबांसह राहत होता। सदर अतिक्रमण काढण्याबाबत सुरुवातीपासून त्यांना सूचना देण्यात येत होत्या। नेहमी दारू पिऊन तो पथकातील कर्मचारी यांना शिवीगाळ करायचा। या सूचनेनुसार निरीक्षक अतुल एरमे यांनी अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्त दिला आणि त्यामुळे अतिक्रमण पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले। त्यानंतर फिरत्या पथकाने सायंकाळी मुकुंदवाडी येथे फिश मार्केट आणि टीव्ही सेंटर भागात कारवाई केली। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।